डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील लोहारे कासारे येथील पाझर तलावातून आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पाण्याचं विधिवत पूजन करून शेतीच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडलं गेलंय. निळवंडेच्या डाव्या कालव्यातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवण परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या भागामध्ये अखेर पाण्याचा प्रवाह पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी संजीवनी ठरणार असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रीतम शेवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते. लोहारे, कासारे, मेंढवण हा परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. अनेक पिढ्यांनी पाणी टंचाईचा सामना केला. शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीवर अवलंबून राहावं लागायचं. अनेकदा तलाव कोरडेच असायचे, त्यामुळं पिकांचं मोठं नुकसान व्हायचं. मात्र महायुती सरकारच्या प्रयत्नामुळं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा ऐतिहासिक क्षण साध्य झालाय. लोहारे कासारे शिवारातील काथ नदीवर लघु पाटबंधारे विभागामार्फत 1966 मध्ये या पाझर तलावाची उभारणी केली गेली. या तलावाची साठवण क्षमता 43.28 दशलक्ष घनफूट इतकी आहे. अनेक वर्ष पाण्याअभावी ही क्षमता कधीच पूर्णपणे वापरात आली नाही. मात्र यंदा तलावात 29.30 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झालाय. या पाण्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवण या गावातील 178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पाटबंधाऱ्याचा तलाव आहे कात नदीवर 1966 मध्ये बांधण्यात आला, परंतु 66 नंतर आतापर्यंत त्याला कधी योगच आला नाही. परंतु संगमनेर तालुक्यात परिवर्तन झालं आणि आपल्या जलसंपदा विभागाची धुरा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आली. त्या माध्यमातूनच आज संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील जे प्रकल्प बंद पडले होते त्यांना चालना देण्याचं काम या कार्यकाळामध्ये होतंय. क्षमता 43.28 दशलक्ष घनमीटर असून या माध्यमातून 178 हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता होतीये. आत्ता सध्या स्थितीमध्ये निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आदरणीय पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार याला आता पाणी उपलब्ध झालंय. त्यामुळे रब्बीचा जो हंगाम आहे याच्यासाठी आजची परिस्थिती इथली 29.030 दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आता पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला इथं काही अडचण राहील अशी परिस्थिती राहिली नाही. म्हणजे ज्या भागाला तुमच्या हिनवलं जात होतं दुष्काळी पट्टा म्हणून दरवेळेस तुमच्यावरती तुमच्या पिढ्यानपिढ्या संपल्या तरी तुम्हाला असं पाणी पाहायला मिळत नव्हतं. परंतु आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्राताई पवार असेल आणि आपले पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल, यांच्यामुळे हे सगळं शक्य होतंय. आता याच्यामुळं लोहारे कासाऱ्याला प्रवाही सिंचन मिळणार आणि उपसा सिंचन योजनेद्वारे मेंढवणला मिळणार आहे. शरद होता ना आला मेंढवणचे आहे ना, मेंढवणला पाणी मिळणार आहे. त्यामुळे फक्त आता तुमच्या जबाबदाऱ्या जरा वाढलेल्या आहेत. जसं जसं तुम्हाला मिळत चाललं, आता काहींनी सांगितलं मगाशी मला तिथं का चारीमुळे आमच्या वावराचं नुकसान होतंय. शेतकरी हिताचं हे सरकार आहे. शेतकऱ्याचं कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेतोय. अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, ते बघून घेतील, त्याच्यानुसारचा प्रस्ताव बनवला जाईल. आता सुद्धा जिथं जिथं चारीची गरज आहे तिथं JCBच्या माध्यमातून पाण्याबरोबर त्यांची टीम राहील आणि ते बघून घेतील. परंतु खरंच आनंदाचा दिवस मानावा लागेल.
मला ज्यावेळेस इथं आग्रह झाला आपल्या कार्यकर्त्यांचा की भाऊ तुम्हाला यावं लागेल, कारण आतापर्यंत आम्ही इतके लहानपणापासून बघतोय परंतु आम्हाला कधीच इथं पाणी जाणवलं नाही आणि कधी या भागाला मिळालं नाही. त्यामुळे आता आल्यानंतर पाणी सुटल्यानंतर काय अडचणी समस्या आहेत त्या आपल्याला लक्षात येतील, त्याच्यावरती पुढच्या याच्यामध्ये आपण मात करूया. परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील, परंतु आता ही जबाबदारी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे का पाणी देण्याचं पुण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होत असताना तुम्हाला सगळ्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्याचं सरकार आहे, आज आपलं सरकार आहे, मोदी साहेबांचं सरकार आहे, सामान्य जनतेचे सरकार आहे. आज प्रत्येक योजना सुद्धा केंद्र सरकारची असेल राज्य सरकारची असेल आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवतोय, प्रत्येक कुटुंबाचा विचार करून आपण पुढे चाललोय. मग त्यावेळेस तुम्हाला सुद्धा आपल्या सरकारच्या पाठीशी ठाम उभं राहावं लागेल आणि आपले जे प्रश्न आहेत, आता पाण्याचाच नाही नुसता तर तुमच्या विजेचे सुद्धा ज्या भागातले प्रश्न आहेत, आज MSCBची डीपी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण डीपी देतोय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तत्परता आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होती. नवीन डीपी ज्यावेळेस शेतकरी मागतो ओव्हरलोड असेल तर ती सुद्धा आपण देतोय. पाझर तलावाची उभारणी होऊन अनेक वर्षे लोटली, मात्र या प्रकल्पात नियमित पाणी येत नव्हतं. आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नामुळे तलावात पाणी उपलब्ध झालंय. यापुढेही हा प्रकल्प सातत्यानं कार्यरत राहून परिसरासाठी संजीवनी ठरेल, असं कार्यकारी अभियंता प्रीतम शेवाळे यांनी म्हटलंय. चाऱ्यांद्वारे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचावं यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा तातडीनं केल्या जातील. संबंधित प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून या भागाला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न राहील, असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर. कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.